मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली असा धनंजय मुंडे गटाचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे। माझी जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा असं थेट उलट आव्हान धनंजय मुंडेंनी जरांगे यांना दिलंय। तर जरांगेंनी सुद्धा नार्को टेस्टची तयारी दर्शवली आहे। यावेळी गाडीसाठी आरोपींचा मुंडेंसोबत फोनवरून संवाद झाल्याचा दावा करत जरांगेंनी ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय। सुपारी दिलेल्या आरोपींबरोबर मुंडेंच्या अनेक बैठका झाल्या असंही जरांगेंनी म्हटलंय। सुपारी दिलेल्या आरोपींबरोबर धनंजय मुंडेंचे मेसेजेस, व्हॉट्सअप कॉल, फेस टाइम कॉल असल्याचाही आरोप जरांगेंनी केलाय। पत्रकार परिषदेमध्ये मला मारण्यासाठी 3 पद्धतीचे प्लॅन रचण्यात आल्याचं मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। जरांगेंना मारण्याचे 3 प्लॅन, जरांगेंचा दावा। पहिला, हत्या करून मारून टाका। दुसरा, गोळ्या किंवा औषध देऊन मारा। तिसरा, घातपात करून मारा। धनंजय मुंडेंनी मारण्याचा कट कसा रचला याचा दावा जरांगेंनी केलाय। कांचन हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए आहे। सुपारी दिलेल्या 2 आरोपींना घेऊन कांचन परळीला गेला। आरोपी ज्यावेळेला पोहोचले त्यावेळेला धनंजय मुंडे बैठकीमध्ये होते। धनंजय मुंडेंनी बैठक सोडून आरोपींबरोबर 20 मिनिटं चर्चा केली। दोन्ही आरोपी धनंजय मुंडेंना प्रत्यक्ष तिथे भेटले। नंतर छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्याला धनंजय मुंडे आरोपींची वाट बघत होते। भाऊबीजेच्या दिवशी या आरोपींनी धनंजय मुंडेंसोबत पुन्हा कट शिजवला। हा कट सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोरच्या निकेतन बिल्डिंगमध्ये शिजला। या प्रकरणात एकूण 8 ते 10 जणांचा समावेश आहे। आरोपींनी गाडीना ठोकून घातपाताचा प्लॅन मुंडेंना सांगितला। धनंजय मुंडेंकडे आरोपींनी गाडीची मागणी केली। धनंजय मुंडे आरोपींना जुनी गाडी द्यायला तयार झाले। राज्याबाहेरच्या पासिंगची जुनी गाडी मुंडे आरोपींना देणार होते। तुला भरोसा नसेल तर म्हणा, तो कोणता विश्वासी माणूस पाठव ऐकायला म्हणा। भरवशाचा काही विषय नाही, शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार। आता मागच्या रविवारी होईल म्हणला पैशाच काम, आता शुक्रवारी म्हणला शुक्रवार पासून 100% होते। आता किती देतो म्हणले? त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी। हा मला काय, माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं। मला बाद झाली बाबा, मला तेवढीच बाद झाली, मला जास्त अपेक्षा नाही। हा मी तुम्हाला म्हणलो ना, काय अडचण नाही। आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं। माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं। आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं, एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो। आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो, कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहेत। कर्मा रिपीट्स, जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए। त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला। तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी, तिथं एक आधीच दुसरा होता ह्याच दोन्हीतला। तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही। तो म्हणला माझ्याजवळ हायलंय मोठं, मी लागन ते देतो। मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं। मग नंतर धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती। मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो, अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं। आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल। मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातोय का। त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते ना, अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करताय। तो धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार। तो म्हणणं आहे ना, हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार। कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत।
हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. त्यांनी जरांगे 2 आरोपींना भेटल्याचा आरोप केला होता. त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता. हे खोट आहे, हे खोट आहे. प्रत्येकाकडे आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून GPS लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असली, आता खरं आहे खोटं हे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती आहे मोबाईल कुठं ठेवते शिटाखाली. कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय. मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करण्याचं? आणि माझं काही तेच काम आहे. ह्याला आरोप मानतात, ही थोतांडगिरी आहे. मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो, अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडे का मोबाईलची फॅक्टरी आहे? अर्थहीन बोलायचं, माध्यमांनी घ्यायचं, चालवायचं, TRP मिळते. शुक्रवार पुस्तक 100% होते. आता किती देतो म्हणले मी त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा चल मला काय, माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने. कसं बरं? मला मला बाद झाली बाबा, मला तेवढेच बाद झाली, मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना, काय अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं, ऐका ना, तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना, धनंजय मुंडे म्हणा, आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तरी टाळू नका म्हणा. कार्यक्रम आहे, 3 दिवस कार्यक्रम आहे, आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाच्या. तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर CBIनीच केली पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. सगळ्यात आधी मी तयार आहे, मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. अरे जातवाने रे, धन्यासारखा नाही मी. हा, मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहेत. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. ही साधा सोधा विषय नाहीये, ह्यो चाष्टावर न्यायचा विषय नाही. असली वेळ कोणावर पण येऊ शकते. त्याचं माझं का वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते, माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर. परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली, गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी